ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण पहिलं, शिवशक्ती समावेशन. शिवशक्ती समावेशन प्रकरणाचे समालोचन भाग पहिला. वेदांताने सांगितले की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्य असून जगत मिथ्या आहे व वास्तविक जीव ब्रह्मस्वरूपच आहे, असा वेदांताचा सिद्धांत आहे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म या श्रुती वाक्याप्रमाणे एक अद्वितीय असे परमात्म तत्व आहे, त्याला ब्रह्म असेही म्हटले जाते. ते आदि मध्यांतरहित स्वतःसिद्ध सच्चित सुखरूप नित्यशुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव असे आहे. त्या व्यतिरिक्त काहीही नाही. कोणी शिव नाही, कोणी शक्ती नाही, तसेच त्या उभयात्मक अशी सृष्टीही नाही. जगत अथवा विश्व नावाचा पदार्थही नाही. अर्थातच शिवशक्ती व तदंगभूत जगत केवळ मृगजलवत आभासात्मक आहेत. त्यांना कालत्रयी अस्तित्व नाही. जे कधी झालेचे नाही तयाची वार्ता पुससी काही, असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात. अशा प्रकारचा जो श्रुतीचा सिद्धांत आहे त्याला अजातवाद असे म्हणतात. ज्ञानदेवानीही आपल्या अमृतानुभव या ग्रंथात हाच अजातवाद स्वीकारलेला आहे. परंतु अशा प्रकारच्या सिद्धांताची मांडणी शब्दद्वारा यथार्थपणे करणे व परमात्म्याच्या अद्वितीयत्वाची सिद्धी शब्दांनी करून दाखवणे हे प्रत्यक्ष वेदपुरुषालाही शक्य झालं नाही. कारण मीठ जलरूप झाले तर जलाची खोली किती आहे ते सांगणार कोण? त्यामुळे जो त्याचे वर्णन करू जाईल तो जर परमात्मा स्वरूपच होईल तर तो त्याचे स्वरूप सांगायला वेगळेपणे उरणारच नाही. आणि तरीही जो कोणी ते सांगण्याचा प्रयत्न करेल तो परमात्म्याहून वेगळा आहे हे आपोआपच सिद्ध होईल. अर्थातच ब्रह्मसत्य व जगन्मिथ्या या श्रुतीचा सिद्धांतच ढासळून जाईल. म्हणून परमात्माच सर्व चराचर सृष्टीचा कार्य व कारण आहे असे प्रथम अध्यारोपाने सांगायचे व अपवादाने ती कार्यकारण रूप शृंखला मृगजलवत आहे असं सांगून तिला मिथ्या ठरवायचे, तिचा निषेध करायचा, असा श्रुतीने स्वीकारलेला मार्ग आहे. ज्ञानदेवानीही हाच मार्ग स्वीकारलेला आहे. ज्ञानदेवानी या ग्रंथाच्या द्वारे आपला अमृतानुभव म्हणजे आपल्या सकट परमात्म्याच्या ऐक्यरूपी अमृताचा आपणास प्राप्त झालेला अनुभव या ग्रंथात सांगितला आहे. अर्थातच त्यांनी श्रुतीप्रणित मार्गाचे अनुसरण करताना अद्वितीय अशा परमात्म्यातून त्याच्या इच्छेनुसारच शिव व शक्ती या सृष्टीला कारणीभूत असणाऱ्या दोन तत्वांचा प्रादुर्भाव कसा झाला, त्यांच्या संयोगामुळे चराचर भूतसृष्टी कशी उत्पन्न झाली, त्यातील द्वैताचा देखावा हा केवळ दिसण्यापुरताच कसा आहे, तो खरा मानणे हा निव्वळ भ्रम कसा आहे, तो भ्रम नाहीसे करण्याची दिशा कोणती, ते दाखवण्यासाठी त्यांनी या शिवशक्ती समावेशन प्रकरणाला आरंभ केला आहे. शिव व शक्ती हीच जगाला कारणीभूत कशी आहेत, या युगुलाचा संसार कसा चालतो, त्यात जगदरूपी बाळाचं आगमन कसं होतं, हे सर्व दिसणारे जगत हे भासमान कसे आहे व आपण त्या दोघांना एकत्वानेच वंदन कसे केले आहे असे या प्रकरणात सांगितले आहे, असे सारांशाने म्हणता येते. या प्रकरणाचे विषयानुरूप 6 भाग पडतात. पहिला आहे उपक्रम, दुसरा भाग आहे शिव शक्ती व उभयात्मक सृष्टी यांचे द्वैताद्वैत, तिसरा भाग आहे त्या दोघात भेद नसतानाही चालणारा शिवशक्तीचा संसार, चौथा भाग आहे शिवशक्तींचे आभासात्मक द्वैत, पाचवा आहे शिवशक्तींना ऐक्य भावाने वंदन आणि 6वा भाग आहे द्वैत भ्रमाच्या निवृत्तीचा उपाय. आता या प्रकरणाचे विषयानुरूप समालोचन आपण उद्यापासून पाहूया. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.